नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। बैलपोळ्याच्या दिवशी बाजी उमरद येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरावर दगडफेक करत अनेक जणांना जखमी करण्यात आलं आहे। त्यापैकी मधुकर चव्हाण आणि रमेश चव्हाण हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात सुमारे 19 आरोपी विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सायंकाळपर्यंत देखील मोकाट होते। जालना तालुक्यातील बाजी उमरज तांडा येथे भाऊसाहेब मधुकर चव्हाण यांच्या कुटुंबियासमोर सुमारे 50 जणांनी दगडफेक करत हल्ला केला। ही घटना पोळ्याच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास घडली। किरकोळ वादातून ही घटना घडल्याचं समोर आलंय। मात्र दगडफेकीनंतर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करत मधुकर चव्हाण यांच्या कुटुंबातील सुमारे 5 ते 7 लोकांना गंभीररित्या जखमी करण्यात आलंय। या सर्व जखमी रुग्णांवर जालना जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या प्रकरणामध्ये भाऊसाहेब मधुकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मौजपुरी पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपींमध्ये संजय गणपत चव्हाण, सर्जेराव गुलाब चव्हाण, अविनाश उर्फ भोला राजू चव्हाण, रवी राजू चव्हाण, राजू गणपत चव्हाण, कृष्णा शंकर चव्हाण, दत्तू नंदू चव्हाण, राहुल कार्तिक चव्हाण, मिथुन सर्जेराव चव्हाण, विकास बद्री चव्हाण, रितेश बद्री चव्हाण, संतोष संपत चव्हाण, ज्ञानेश्वर संपत चव्हाण, वसंत शंकर चव्हाण, कार्तिक गुलाब चव्हाण, शंकर नंदू चव्हाण यांच्यासह 3 महिलांचाही समावेश आहे। तर यातील 2 संशयित आरोपींनी उद्योगपती को टपकाने का, दुकानदार को टपकाने का असं म्हणत व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली नाही, अशी माहिती फिर्यादींच्या कुटुंबियांनी दिली आहे। त्यामुळे अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जाते। संजू चव्हाण होते सर आणि आस्तर चव्हाण, दत्त चव्हाण, रवी चव्हाण, सर्जेराव चव्हाण। काय झालं, कशावरून भांडण होतं? काहीच नाही, विनाकारण भांडण, दादागिरी साहेब। घरी येऊन दगडफेक केली आणि शेवटला राडला मारले। किती लोक होते ती? ते बरेच होते, 12-13 लोक होते। काय नाव आपलं? मधुकर चव्हाण। जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील वेश्या व्यवसायावर छापा मारत पोलिसांनी 2 महिला आणि 1 पुरुष आरोपी जेरबंद केले आहे। तर 2 पीडित महिलांची येथून सुटका करण्यात आली आहे। जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली आहे। जालन्याच्या जाफराबाद इथे वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून 2 महिला आणि एका पुरुषाला जेरबंद केले। जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली असून यामध्ये 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। जाफरा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील पत्र्याच्या शेडमध्ये 2 महिला बाहेरून महिलांना आणून इथे आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला मिळाली होती। त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा मारला। त्यावेळी शेडमध्ये माया प्रशांत वाकोडे वय वर्ष 42, कांताबाई अण्णासाहेब अरसमोल वय वर्ष 50 आणि ग्राहक राहुल हरी सुसारे वय वर्ष 26 असे 2 पीडित महिलांसह मिळून आले। या कारवाईत पथकाने 2 महिला आणि एका पुरुष आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून जवळपास 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 2 पीडित महिलांची सुटका करून तिघांच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास जाफराबाद पोलीस करत आहेत। जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात 2 मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकू हल्ला केलाय। यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। राहुल आहिरे वय वर्ष 25 यानं त्याचे जिगरी मित्र अंकुश शेजूळ वय वर्ष 27 याला चाकूनं त्याच्या बरगडीत सपासप वार केले आणि गंभीर जखमी केले। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी शेजूळ याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं।
पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। सदर घटनेची माहिती कदीम पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी भेट दिली आणि पंचनामा केला असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत। सकाळी आकाश कैलास शेजूळ आणि राहुल विष्णू आहिरे हे दोघं इथं विटा उतरवण्याचं काम करतात। सकाळी याच्या जुन्या कारणावरून यांचे दोघांमध्ये वाद झाले आणि राहुल विष्णू आहिरे याने आकाश कैलास शेजूळ याच्या डाव्या बरगडीत चाकू हल्ला केला, त्यामुळे तो जखमी झालेला आहे। त्याला हॉस्पिटल रेफर केलं होतं। त्याला आता सध्या तो संभाजीनगरला रेफर केलेला आहे। आणि जो आरोपी आहे राहुल विष्णू आहिरे वय 25 वर्ष त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। तो आपल्या कस्टडीमध्ये आहे। त्यांचे जुने वाद होते। दोघं विटा भरण्याचं काम करतात। ते विटा भरण्याच्या काही कारणामुळे त्यांचे वाद झाले आणि वादातून चाकू हल्ला झाला। जखमीची तब्येत सिरियस आहे। त्याला संभाजीनगरला रेफर केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून डीजे बंद कायम असून कुठल्याही मिरवणुकीत डीजे आढळल्यास आता पोलीस कारवाई करणार आहे। तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी आज 3 डीजे जप्त करत मोठी कारवाई केली आहे। जालना शहरात तालुका पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी माहिती दिली आहे की जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत इदेवाडी परिसरामध्ये काल पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये काही तरुणांनी डीजे वाजवत सार्वजनिक शांतता भंग केली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले। त्यानुसार वांगी इतर ठिकाणी 3 डीजे जप्त करत ते तालुका पोलीस ठाणे इथे आणले आहे आणि डीजे मालकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून येणाऱ्या सण उत्सव आणि गणपती उत्सव तसेच कुठल्याही मिरवणुकीमध्ये डीजे वाजवली जाणार नाहीत याची खबरदारी पोलीस घेत आहेत। असं आढळून आल्यास संबंधित डीजे मालकावर योग्य ती कारवाई करत त्याच्यावर 5 लाख रुपयांचा दंड आणि कारावास सुद्धा होऊ शकतो अशी कलमे लावत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल असा इशारा या प्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिला आहे। जालना तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक बन्सल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहे, साऊंड आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे। आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी मीटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत। आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने रामतीर्थ आणि इंदेवाडी या 2 ठिकाणी 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये रामतीर्थ इथून 2 डीजे आणि इंदेवाडी इथून 1 डीजे जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 जो आहे कलम 15 आणि 19 या अन्वये, त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील जे डीजे आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे। या अनुषंगाने मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की जे गणेश मंडळ आहे त्यांनी एकतर ह्या डॉल्बी सिस्टीम लावू नये, कारण जी सर्वसामान्य जनता आहेत, जी मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना याच्यामुळे अतिशय त्रास होतो। त्यांना हृदयविकाराचा धोका सुद्धा त्याच्यातून निर्माण होऊ शकतो। तर जे पारंपरिक वाद्य आहेत त्याचा गणेश मंडळांनी वापर करावा आणि जर गणेश मंडळांनी जर हे ध्वनी प्रदूषण करणारे डॉल्बी सिस्टीमचा वापर जर केला आणि ते जर डेसिबल मध्ये जर ते बसत नसतील आणि ते बसतच नाही तर त्यांच्यावरती जे आहेत योग्य ती कायदेशीर कारवाई केल्या जाईल। आणि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा तसे निर्देश दिलेले आहेत की जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। आणि त्याच अनुषंगाने आम्ही तालुका पोलीस स्टेशन मार्फत या विविध ठिकाणचे जे मिरवणूक मार्ग आहेत त्या ठिकाणी जाऊन आज किंवा उद्या एक सॅम्पल जे रिडिंग घेणार आहोत। हे नॉईज लेवल मीटर आम्ही यासाठी तयार करून ठेवलेलं आहे आणि यानंतर आता सॅम्पल रिडिंग झाल्यानंतर ज्या दिवशी मिरवणूक मार्गावरती
गणेश मंडळ येतील त्यावेळेस त्या गणेश मंडळांचे असलेल्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही रिडिंग घेणार आणि ती जर त्या नमूद केलेली जे नियम आहे त्या डेसिबलपेक्षा जास्त जर आवाज असेल तर त्या मंडळावरती त्या डॉल्बी सिस्टीमवरती आम्ही कारवाई करणार आहोत. याच्यामध्ये 5 लाखापर्यंत दंड त्यांना होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे. तरी सर्व गणेश मंडळांना आणि जे सण उत्सव साजरे करणारे जे मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर न करता पारंपरिक जे वाद्य आहेत त्याचा वापर करावा. 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईत धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आज मातोश्री लॉन्स येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करिता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. वारंवार आमरण उपोषणे मोर्चे करूनही सरकारनं अद्यापही त्यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची मागणी मंजूर केलेली नाही. त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबईमध्ये धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील मातोश्री लॉन्स येथे मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला किशोर मरकड, विश्वंभर तिरुके, ॲडव्होकेट अर्जुन राऊत, गजानन काळे, हरिभक्त परायण गजानन महाराज देठे, सागर पाटील यांच्यासह मराठा समाजातील समाज बांधवांची उपस्थिती होती. पहिला मुक्काम शिवजन्मभूमीमध्ये, शिवछत्रपतीच्या जन्मभूमीमध्ये आहे. सगळा योगायोग आहे. निघणारे मराठ्यांच्या कर्मभूमीमधून, सराटी अंतरवलीमधून पहिला मुक्काम आहे शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये. ज्या दिवशी मनोजदादा आणि मराठी निघणार त्या दिवशी गणेश उत्सवाची सुरुवात आहे. मुंबई अगोदरच गच्च भरलेली असते. पर्यटकांची गर्दी गणेश उत्सवामध्ये असते. एवढी तुडुंब गर्दी होणार आहे. मी एकच वाक्य सांगेन, मनोजदादा आणि मराठ्यांचा पहिला मुक्काम शिवजन्मभूमी शिवरायांच्या पायथ्याशी आहे. शिवरायांच्या जन्मभूमीच्या पायथ्याला मुक्काम आहे. शिवछत्रपतीची प्रेरणा, गणपती बाप्पाचे आशीर्वाद, मनोजदादाचा 22-23 वर्षाचा अविरतपणे केलेला संघर्ष आणि या संघर्षाला कोट्यावधी मराठे देत असलेला खंबीर पाठिंबा या मुंबईवारीमध्ये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा खंबीरपणाने आपण केलेला संकल्प पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी गणपती बाप्पाची आहे. आणि गणपती बाप्पा सुख करता आणि दुःख हरता. मराठ्यांच्या पत्रात आरक्षण देऊन मराठ्यांच्या पत्रात सुख देण्याचं काम सुखकर्ता नावाचे गणपती बाप्पा करणार आहे. गणेश महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र जालन्यात विविध अटी शर्तीच्या आधारे डीजेला परवानगी दिली असल्याचं युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांनी स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र आगामी काळात गणेशोत्सव असल्यानं डीजे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेत जालना शहरामध्ये डीजे वाजवण्याला परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर विविध अटी शर्तींच्या आधारे डीजे वाजवता येईल असं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी दिली आहे. यावेळी गणेश महासंघाचे आणि डीजे असोसिएशनचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. वगैरे आहेत सध्या डीजेच्या संदर्भात काय महासंघ वगैरे आपण काही बैठक घेतली. उपविभागीय अधिकारी काय विचार विनिमय झालाय, काय डीजेच्या संदर्भात निर्णय झालाय. आज मी स्वतः गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल, डीजे असोसिएशनचे अध्यक्ष आमचा सुनील, आम्ही सर्वजण DYSP कुलकर्णी साहेब यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आलो आणि ज्या जनसामान्याच्या मागण्या आहेत, हे आपला उत्सव आलाय तर तो थाटामाटात झाला पाहिजे, मीही त्याच विचाराचा आहे. मागच्या वर्षी देखील नवरात्राच्या वेळेस डीजेला बंदी होती. मी स्वतः DYSP साहेबांना भेटून शिंदे साहेबांचं, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, खोतकर साहेबांचं बोलणं करून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर नवरात्राच्या दिवशी परवानगी मिळाली होती. तोच घोळ ह्यावेळेस होऊ नये म्हणून आगमनाच्या 4-6 दिवसाआधीच आम्ही आज DYSP सरांना येऊन भेटलोय आणि काही टर्म्स अँड कंडिशन्स, नियम व अटी लागू करून त्यांनी
आम्हाला परवानगी दिलेली आहे, त्यात आमच्या सर्वांचं समाधान झालेलं आहे. कालच काही तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत डीजेवर कारवाई करण्यात आली. 3 डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली. हो, त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे. माझं त्या संदर्भात सुद्धा बोलणं DSP सरांशी झालेलं आहे आणि काय दंड आकारून त्यांना सुद्धा आज सोडून देण्यात येईल. सगळे गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही इकडे सर्व गणेश भक्त DYSP सरांना भेटलो आणि त्यांनी DJ संबंधित काही नियमावली टाकून आम्हाला काही सौम्य प्रमाणात परवानगी दिलेली आहे. आणि दुसरा एक विषय असा पण आहे नगरपालिकेचा, ते आम्ही उद्या मीटिंग लावून ते मार्गी लावणार आहोत. कारण की जे परवानगीसाठी ते 2500 रुपये आकारण्यात येत आहे ते आम्हाला गणेश भक्तांना मान्य नाही. त्यासाठी आम्ही उद्या मीटिंग लावून ते त्यांच्यावर निष्कर्ष करणार आहोत. थँक्यू. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बदनापूर तालुक्यातील दाभाडे येथील एका अल्पवयीन मुलीचे लग्न तिच्या आईने जबरदस्ती 33 वर्षाच्या पुरुषासोबत लावून दिले होते. त्यानंतर या अल्पवयीन विवाहितेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले होते. ही गोष्ट आईला सांगितल्यानंतर देखील आईने जबरदस्ती नांदवायला पाठवलं, मात्र अल्पवयीन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाला 1.5 महिना उलटला तरी पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. मात्र सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट रीमा खरात यांनी पुढाकार घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट टाकल्यानंतर अखेर 1.5 महिन्याने आई वैशाली संजय रगडे, भारत सुभाष तुपे, लहू कांबळे आणि निवृत्ती बकाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. मॅडम, तुमच्या पाठपुराव्यानंतर दाभाडेतील एका पीडित मुलीच्या सुसाईडनंतर, आत्महत्येनंतर आज गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय प्रकरण होतं आणि पोलिसांनी कसा गुन्हा दाखल केला आहे? ह्या मुलीनं दीड महिन्यापूर्वी तिने आत्महत्या केली होती आणि 14 वर्षाची मुलगी होती. 14 वर्षाच्या मुलीचं तिच्या आईने 2 लाख रुपये समोरच्या माणसाकडून घेतले, जो 33 वर्षाचा होता आणि त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. त्याने तो मुंबईला वगैरे घेऊन गेला. त्या मुलीचे खूप त्याने सेक्स्युअल हॅरेसमेंट केली त्या मुलीची, जे त्या मुलीनं आजीला सांगितलं होतं तिच्या, की मला खूप त्रास देतो, पोट दुखतं वगैरे 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 बऱ्याच गोष्टी त्या आजीला तिने सांगितल्या होत्या. आणि मला जायचं नाही म्हणत होती त्याच्या घरी. तर आई म्हणे की तू मेली तरी चालेल, पण तुला त्याच्या घरी राहण्यासाठी जावंच लागेल, नांदायला तुला जावं लागेल. मग त्यानंतर ती मुलगी म्हणे माझ्या वडिलांनी तशी फाशी घेतली म्हणे तुझ्यामुळं, तशी मला पण फाशी घ्यायला होती का, तू मेली तरी चालेल म्हणे. आणि मग त्या मुलीनं खरोखर फाशी घेतली. त्याच्यानंतर 1.5 महिन्यापासून ती आजी, ती आत्या त्या मुलीची त्या पोलीस स्टेशनला चक्रा मारत आहेत. त्यांनी कुठलाच गुन्हा आत्तापर्यंत दाखल केला नाही. मग त्याच्यानंतर काल मी पोलीस स्टेशनला पण गेले. दिवसभर आम्ही पोलीस स्टेशनला थांबलो. आता हा बऱ्याच दिवसाचा संघर्ष चालू आहे. तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही बालविवाहाचा गुन्हा दाखल करू. याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. यासाठी दाखल होऊ शकत नाही म्हणजे कारण मुलगी मेलेली आहे, तिच्यासोबत सेक्स्युअल हॅरेसमेंट झाली होती का काय, याचा काय पुरावा आहे. आता मी बोलले त्यांना काय आरती करण्यासाठी लग्न केलेलं नव्हतं त्याने म्हणून. तर भयानक प्रकार झाले. मग पोलिसांनी गुन्हा होऊच शकत नाही दाखल, सगळ्यांचं तेच म्हणालं. काल मग मी DYSP साहेब, SP साहेब यांना कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते. शेवटी PIनं सांगितलं, SP साहेबांना सांगितलं गुन्हा दाखल करायचा नाही म्हणून. मग मी SP साहेबांनाही बोलले की साहेब गुन्हा का दाखल करायचा नाही याच्यामध्ये, आणि असंच स्टेटमेंट द्या, तसं स्टेटमेंट द्या, असं देऊ नका, तसं देऊ नका. शेवटी त्यांना बऱ्याच गुन्हा दाखल करण्याच्या, ह्यांच्याच विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. नंतर 10 लाख रुपयाचं आमिष दिलं. बराच काही गोंधळ संघर्ष झाला ह्या प्रकरणामध्ये. आणि शेवटी याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे, बालविवाहाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तिच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून ह्या सगळ्यामध्ये तिची आईला आरोपी केलेला आहे. तिच्या आईचे जे 2 बॉयफ्रेंड आहेत त्या 2 बॉयफ्रेंडला आरोपी केलेला आहे आणि त्या मुलीचा, त्या 14 वर्षाच्या मुलीचा जो काही 33 वर्षाचा नवरा आहे त्यालासुद्धा आरोपी केलेले आहे. अक्षरशः यामध्ये काल एवढा काही गोंधळ झाला, तर त्याच्यामध्ये एवढं स्ट्रगल झाल्यानंतर पोलिसांनी घाईघाई काय भूमिका घेतली. दिवसभर मी आजी आणि आत्याला घेऊन तिच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो. त्यांच्याकडून गुन्हा दाखल केला नाही. नंतर जेव्हा मी SP साहेबांकडे आले तेव्हा पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन बालविवाहाचा गुन्हा दाखल केला आणि मला कॉल आला, मॅडम आम्ही बालविवाहाचा गुन्हा दाखल केला. तुम्ही काय दाखल केला? मला फिर्यादी नव्हती का आमच्याकडे? 1.5 महिना का गुन्हा दाखल केला नाही? मग तुम्ही जर 1.5 महिना गुन्हा दाखल केला नाही, आता तुम्ही दाखल केलेला गुन्हा आम्हाला मान्य नाही, आम्हाला पोक्सोचाच गुन्हा दाखल त्यामध्ये व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आज गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या मुलीची आजी आणि आत्या जे तिथं गळ्यात पडून रडल्या अक्षरशः भयंकर. तर त्यानंतर म्हणजे मी पण भयान झाले आणि
माझं तुमच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छिते की मुलींचे 18 वर्ष होईपर्यंत लग्न करू नये कुणीही पालकांनी, आणि मुलींना शिक्षण देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा, आणि समाज कार्यकर्ते म्हणून समाजात वावरणारे म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपण अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आज जीत झाली असं म्हणता येणार नाही, कारण एक जीव गेलेला आहे. जश्न कसं करू शकतो आपण की एक जीव गेलेला आहे, परंतु हा जीव पुन्हा कुणी श्रुती होऊ नये, पुन्हा कुणी सुसाईड करू नये, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. थँक्यू. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.